हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं घरातील कचऱ्यावर आपण पालेभाज्या आणि इतर फळं झाडे फुलं झाडे कशी लावायची. तर ही तर झाडे आपण लावू शकतो, पण इनडोअर आणि आउटडोअर झाडं हेही आपण कशी लावायची, त्याची काय काळजी घ्यायची. इनडोअर झाडे बिना मातीविना कशी लावायची पाण्यात, आणि आउटडोअर झाडं ही कमी मातीत कशी लावायची. तर विषय हा होता. तर व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की ज्यांच्याकडे माती नाही, जे शहरात राहतात त्यांच्याकडे माती उपलब्ध नसते, आणि पण प्रत्येकाकडे हा घरातील ओला कचरा असतो, जो रोजचा आपल्या किचनमधून निघतो तो वेस्ट. तर शाळेतून एक फोन आलेला मॅडमचा की दरवर्षी येतो, की त्यांना सगळ्यांना माहिती आहे की माझ्याकडे टेरेसवर किचन गार्डन बनवलेलं आहे. तर बऱ्यापैकी मी आमच्या घरातील झाडं ही कचऱ्यावरती लावलेली आहेत. तर आता सध्या विषय हा होता, शाळेत प्रोजेक्ट करायचा होता आणि मुलांना दाखवायचा होता की घरातील कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं, ओला कचरा आणि सुका कचरा याचं विभाजन कसं करायचं वेगवेगळं. ह्या कचऱ्यावर आपण घरातीलच कचऱ्यावर आपण पालेभाज्या किंवा झाडे कशी लावू शकतो. तर ठराविक मुलं येतात आणि त्यांना दरवर्षी दाखवतात. मी यावेळी सांगितलं की तुम्ही एक व्हिडिओ बनवून पाठवा, जेणेकरून सगळ्या मुलांनाही दाखवता येईल. तर मलाही एक व्हिडिओ करायचा होता आणि तो तुमच्याशी शेअर करते. तर बघा, ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अजून बघता येतील. तर बघा, तुम्हाला सांगते आधी, हे काळे टब घेतलेले, त्याला आपण 4-5 होलं केले. त्यावरती आता आपण 2 विभाजन केले कचऱ्याचं, ओला कचरा आणि सुका कचरा. तर ओल्या कचऱ्यामध्ये काय येतं, ओल्या कचऱ्यामध्ये घरातील खराब फळं, खराब झालेल्या भाजीपाला, कांद्याचे टरपालं, अंड्याचे टरपालं, चहा पावडर ही ओल्या कचऱ्यात येते, पण ती डायरेक्ट टाकायची नाही, ती धुवून सुकवून नंतर टाकायची. आणि सुका कचऱ्यामध्ये जो सुकलेला कचरा आहे, झाडांचा पालापाचोळा, झाडांच्या फांद्या कट केलेल्या आणि खाली पडलेला पालापाचोळा आणि इतर काही असेल ते, तर ह्या कचऱ्याचं आपल्याला विभाजन करायचं. आणि बघा, 2 पाट्या वेगवेगळ्या केल्यात. या एकामध्ये आता ज्यांच्याकडे नारळाचे केसरं नाहीत त्यांनी काय करायचं, आता 2 पाट्या घेतल्यात. तर एका पाटीमध्ये नारळाच्या शेंड्या पिंजून घातल्या. पिंजून का घालायच्या, तर जी होलं केलेत त्यामध्ये ही माती भरलेली असते, ती अडकू नये. आणि पावसाळ्यामध्ये जर ह्या नारळाची केसरं जर पिंजून नाही घातली तर ते नारळाची केसरं पाणी धरून ठेवतं आणि मग आपल्या झाडांच्या कुंड्यातनी शंख किंवा ते गोगलगाय तयार होतात. म्हणून ही काळजी घ्यायची कुंडी भरताना की नारळाच्या शेंड्या ह्या पिंजूनच घालायच्या. आता केसरं नाहीत त्यांनी काय करायचं, छोटे छोटे दगड घ्यायचे आणि ते दगड ह्या होलावरती ठेवायचं की त्यामध्ये माती अडकू नये. आणि जर कुंडीतून पाण्याचा निचरा नाही झाला तर आपली झाडं पालेभाज्या ह्या कुजतात, त्यांची मुळं कुजतात जास्त पाणी झाल्यामुळं. आणि पावसाळ्यात सतत पाऊस चालू असला की पाणी साठून राहतं कुंडीत. तर ह्याचा असा उपयोग होतो की झाडांना पाणी कमी पडलं तर झाड जगतं, पण थोडं पाणी जास्त झालं की झाड हे लगेच मरतं, त्याच्या मुळ्या मरतात. तर एका पाटीमध्ये मी लावलेली आहे मेथीची भाजी आणि दुसऱ्या पाटीमध्ये लावलेली आहे शेपवाची भाजी. तर डायरेक्ट आपण भाज्या टाकली, मेथी टाकली तर आपण पाईपनं पाणी नाही ओतायचं, तर हलक्या हाताने पाणी ओतून घ्यायचं. आणि नंतर 1 आठवड्यानं आपल्या ह्या भाज्या उगवतात. तर भाज्या उगवल्यानंतर सुद्धा डायरेक्ट पाणी ओतायचं नाही. तर आता आपण ज्या पाटीमध्ये ओला कचरा भरलेला होता तर त्या पाटीच्या खाली एक प्लेट ठेवायची आणि त्यातून जे निघणारं हे वेस्ट पाणी आहे तर ते पाणी आपण खत म्हणून वापरायचं. तर बघा, रोजच्या रोज आपल्याला एवढं पाणी मिळतं, तर हे पाणी फेकून न देता तर ते एखाद्या बाटलीमध्ये साठवायचं
आणि एक ग्लासभर किंवा जेवढं निघेल तेवढं एका बादलीत टाकायचं आणि सगळ्या झाडांना थोडं थोडं घालायचं. हे खत म्हणून पण वापरायचं आणि जर कीड पडली असेल तर त्याचा स्प्रे करायचा. तर ही होती अशी छोटीशी माहिती. तर अशा प्रकारे आपण भाजीपाला लावू शकतो. तर बाय.